मुंबईमधल्या एका डेंटिस्ट तरुणीने स्वतःच जीवन संपवल्याची धक्कादायक बातमी समोर येते. 24 वर्षांच्या या विद्यार्थिनीने स्वतःच्याच राहत्या घरामध्ये स्वतःचं जीवन संपवलंय. मास्टर ऑफ डेंटल सर्जरीची विद्यार्थिनी ही होती, जिने हे कृत्य करताना तिच्या खोलीमध्ये तिने 6 पानांची एक सुसाईड नोट लिहिल्याचं देखील तपासामध्ये समोर आलंय. तिच्या या घटनेनंतर आता आजूबाजूला असणाऱ्या परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. तिच्या कुटुंबियांना सुद्धा मोठा धक्का बसलाय. मुंबईच्या एका हाय प्रोफाईल परिसरामध्ये ती तिच्या कुटुंबासोबत म्हणजेच तिच्या आई वडील आणि तिच्या बहिणीसोबत राहत होती. तिच्या या कृत्यानंतर आता त्यांना तिच्या जाण्याचा मोठा धक्का बसलाय. तिच्या प्रियकरासोबत ती रिलेशनशिपमध्ये होती, मात्र तिने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये बऱ्याच गोष्टींचा खुलासा करण्यात आलाय. ही नवीन माहिती आता समोर येते आहे. तिने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये ती सतत मानसिक छळामध्ये असल्याचं समोर आलंय. तिच्या प्रियकराकडून तिला सतत मानसिक त्रास व्हायचा असं देखील तिने यामध्ये म्हटलंय. खरं तर तिचा प्रियकर सतत तिच्यावर संशय घ्यायचा, तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा आणि तिचा मानसिक छळ करायचा अशी माहिती तिने स्वतःच या सुसाईड नोटमध्ये लिहिली आहे. त्यामुळे आता पोलीस सुद्धा तिच्या या प्रियकराचा शोध घेत आहेत. दरम्यान या घडलेल्या घटनेनंतर आता परिसरात मोठं भीतीचं वातावरण पसरलंय. तिच्या मैत्रिणींना सुद्धा या घटनेची माहिती होती आणि तिच्या मैत्रिणी सुद्धा तिच्या या प्रियकरावरून तिची मस्ती करत होत्या. हे सुद्धा तिने या सुसाईड नोटमध्ये लिहिल्याचं समोर आलंय. दरम्यान ही घटना जेव्हा घडली, सोमवारी ही घटना घडली, जेव्हा ती तिच्या सकाळी खोलीमधून बाहेरच आली नाही, तेव्हा तिच्या आई वडिलांनी तिच्या कुटुंबियांनी तिला हाक मारण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी तिच्या खोलीचा दरवाजा उघडला तर तिच्या घरामध्ये, तिच्या खोलीमध्ये ती नको त्या अवस्थेमध्ये बघितल्यानंतर तिच्या कुटुंबियांना या घटनेचा मोठा धक्का बसला. त्यांनी लगेचच पोलिसांना बोलावून या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी लगेचच आता या घटनेचा तपास सुरू केलाय. तिने लिहिलेल्या सुसाईड नोटमधून सगळ्या गोष्टी समोर आल्यात आणि त्यानंतर आता सुद्धा पोलीस अजून कोणती गोष्ट आहे का, अजून दुसरा कोणतं कारण आहे का, या घटनेचा पोलीस सध्या तपास करतायत. या घडलेल्या घटनेनंतर आता तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आणि पोलीस सुद्धा तिच्या प्रियकराचा शोध घेत आहेत.